80% मुलं दिवसातून म्हणजे 10 पैकी 8 मुलं रोज जेवणामध्ये एका वेळेस तरी ते बिस्किट किंवा दिवसभरात ते सेवन करतात। तर एवढं भयानक परिस्थिती आज आहे, कारण की हे एक नॅचरल फूड नाहीये, म्हणजे हे जंक फूडच्या कॅटेगरीमध्ये येणारं फूड आहे। कचऱ्यात टाकण्याच्या उपयोगाचं जे अन्न आहे त्याला जंक फूड म्हणतात। थोडक्यात ते आपण आजकाल खातो। बिस्किटामध्ये हा असमतोल असलेला आहार आहे आणि फ्री शुगर ही खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं ते ॲडिक्टिव्ह आहे। आम्हाला लोक म्हणतात की सर हे खातो तो खातो, तर प्रत्येक बिस्किट असतच नाही। हे हायपर ॲक्टिव्हिटीचं प्रमाण जे मुलांना लहानपणी खूप जास्त प्रमाणात शुगर देण्यात आली त्यामुळे जर तुम्ही ते आर्टिफिशियल स्वीटनर्स तुमच्या बाळाला आत्ताच चालू करताय 2, 3, 4 वर्षाला, मग त्याला लाईफ टाईम मध्ये शुगरचं कसं खूप गोंधळ होणार। नमस्कार, नायला फार्मा प्रस्तुत द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या आरोग्यविषयक पॉडकास्टमध्ये मी रत्ना देवेलकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपण वेगवेगळे विषय घेऊन तज्ज्ञांचं मार्गदर्शन या पॉडकास्टच्या निमित्तानं घेत असतो। मंडळी पहा, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा पण आहे आणि तेवढा रंजक सुद्धा आहे। आपल्या रोजच्या जीवनामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत एक असा पदार्थ आहे जो आपण मुलांच्या शाळेच्या डब्यात देतो, प्रवासात असतो, चहाबरोबर आपल्या सोबती असतो, सगळ्या ठिकाणी आपल्या सोबत असतो। तो गोड पदार्थ आहे म्हणजे बिस्किट। तर बिस्किट आणि मुलांचं आरोग्य आणि या गोडव्यातलं कडू सत्य काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आज। आहे ना इंटरेस्टिंग विषय? तर त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रशांत चव्हाण सर। बालरोगतज्ञ आहेत आणि छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरामध्ये जिगीषा इंटरनॅशनल स्कूलच्या समोर त्याचं चव्हाण हॉस्पिटल आहे आणि तिथे ते ॲज अ बालरोगतज्ञ म्हणून काम करतायत। त्यामुळे अनेक मुलांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत। चला तर मग त्यांच्याकडनं आपण आजचा विषय बिस्किटांविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया। सर नमस्कार, द व्हाईट कोट डायलॉग्स या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत। सर आजचा विषय खरंच रंजक पण आहे आणि तितकाच महत्त्वाचा सुद्धा आहे। घराघरात सकाळपासून संध्याकाळपर्यंतच नाही तर लहानांपासून अगदी लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजे वयोवृद्धांपर्यंत हा पदार्थ म्हणजे बिस्किट वापरला जातो। तर साधारण आपण आता मुलांच्या बाबतीत बोलताना की बिस्किट खाण्याचं प्रमाण किती आहे मुलांमध्ये? ओके, मला सर्वप्रथम मॅडम तुमचे आणि तुमच्या टीमचे खरंच स्वागत करावं वाटतं की हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। मी लहान मुलांचा डॉक्टर असल्यामुळं सतत मुलांचे आजार प्रिव्हेन्शन म्हणजे न होण्यासाठी काय केलं पाहिजे याची काळजी करतो आणि त्याच्यामध्ये हे जे कृत्रिम आपण जे आजार उद्भवण्याचे कारणं तयार करतोय, जंक फूड हे सगळ्या गोष्टी, याच्यामुळे मुलांना नेहमी मुलं आजारी पडतात आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होती। त्यामध्ये हा जो तुम्ही प्रश्न विचारला आहे की मुलांमध्ये बिस्किट किती खाल्ले जातात, तर ICMRने म्हणजे जी सर्वात टॉपमोस्ट रिसर्च बॉडी आहे इंडियाची, गव्हर्नमेंटची बॉडी आहे, त्यांनी 2020 मध्ये रिसर्च केला, स्टडी केली आणि विचारलं की किती लोकांच्या मुलांच्या पर्टिक्युलरली आहारामध्ये बिस्किटाचं सेवन किती आहे, सध्या परिस्थिती काय आहे 2020 मध्ये। तर 80% मुलं दिवसातून म्हणजे 10 पैकी 8 मुलं रोज जेवणामध्ये एका वेळेस तरी ते बिस्किट किंवा दिवसभरात ते सेवन करतात। तर एवढं भयानक परिस्थिती आज आहे। आता भयानक का? कारण की हे एक नॅचरल फूड नाहीये, म्हणजे हे जंक फूडच्या कॅटेगरीमध्ये येणारं फूड आहे। त्याच्यामुळं एवढं जास्त प्रमाणात मुलं त्याचं सेवन सध्या करत आहेत। सर मग हे प्रमाण खरंच खूप मोठं आहे। मग बिस्किटांमध्ये असे नक्की कोणते घटक आहेत? हां, आता नेक्स्ट प्रश्न जो तुमचा आहे की घटक कोणते आहे, जसं मी म्हणलं जंक फूड आहे। आता जंक फूडची डेफिनेशन आहे की ज्या आहारामध्ये जो आहाराचा समतोल असतं, आहारामध्ये काय काय पाहिजे, प्रथिने म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, नंतर फॅट्स, मल्टीविटॅमिन्स, मिनरल्स, हे प्रामुख्याने मोठे फायबर्स, हे मोठे फायबर्स आजकाल आपण विसरतोय, पण बिस्किट खाल्ल्याने जो प्रॉब्लेम होतोय तो फायबर नसल्यामुळे होतोय। मग हे जे प्रामुख्याचे जे घटक आहेत ते जर कधी एखाद्या आहारामध्ये बॅलन्स नसले, म्हणजे जास्त संतुलित आहार नसला, त्याचा असमतोल आहे, म्हणजे जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट आहेत, जास्त प्रमाणात फॅट्स आहेत, तेल आहे, तळलेले आहे आणि
प्रथिने कमी आहेत, मिनरल्स कमी आहेत, फायबर कमी आहे. हा जो समतोल असलेला आहार जो आहे म्हणजे तो जंक फूड. आता जंक म्हणजे काय? कचराचा डब्बा, जंक यार्ड म्हणतो ना आपण, इंग्लिशमध्ये शब्द आहे. म्हणजे जंक फूड म्हणजे जे कचऱ्यात टाकण्याच्या उपयोगाचं जे अन्न आहे त्याला जंक फूड म्हणतात थोडक्यात. ते आपण आजकाल खातोय. मग आता याच्यामध्ये काय घटक आहेत बिस्किटामध्ये घटक आहेत 70 ते 80% घटक असे आहेत ते शुगर्स आहेत फक्त. 70-80% शुगर्स आहेत आणि त्या पण फ्री प्रमाणातल्या शुगर आहेत. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जे मुलांना आपण पण सेवन केलं पाहिजे ते नसून फ्री रेडिली अवेलेबल असलेली शुगर आहे. आणि बाकीचा जो घटक आहे त्याच्यामध्ये आहेत ट्रान्स फॅट, दुसरे जे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स किंवा फॅट्स, मैदा, व्हीट फ्लोअर आपण म्हणतो, हे जे प्रकार आहेत खूप नगण्य प्रमाणात. फायबर्स नगण्य म्हणजे नसल्यासारखेच. मिनरल्स, विटॅमिन्स हे फार नगण्य आहे. कॅल्शियमचे बिस्किट म्हणून प्रमोट केले जातात पण त्याचं प्रमाण फार कमी आहे. आणि हे सगळं जे काही ते ऍड करतायत मिनरल्स, विटॅमिन, कॅल्शियम, हे आर्टिफिशियल असतं. त्याच्यानंतर मग आर्टिफिशियल स्वीटनर्स आले, इमिल्सिफायर आलं, कलरिंग एजंट्स आलं, हे सगळं असतं. बेकिंग सोडा आला ते खराब होऊ नये म्हणून, प्रिझर्वेटिव्ह आले, हे सगळं कंटेंट आहे तुमच्या बिस्किटाचं. आता मला सांगा मॅडम, जर तुमच्या घरात उपमा, शिरा, पोहे बनवले त्यात तुम्ही कलर टाकता का? आर्टिफिशियल स्वीटनर टाकता का? बेकिंग सोडा टाकता का? साखर भली मोठी टाकतो का आपण त्याच्यामध्ये? तर तसं ह्या ज्या बिस्किटामध्ये हा असमतोल असलेला आहार आहे. आणि फ्री शुगर ही खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं ते ॲडिक्टिव्ह आहे. म्हणजे सवय लागती, लत लागती, मग खावंसं वाटतं ते. कारण की त्यांनी लगेच तुमची शुगर लेवल स्पाइक होती आणि तुम्हाला तरतरी आल्यासारखं वाटतं. ही तरतरी तुम्हाला नेहमी येण्यासाठी आणि तो स्टिम्युलस झटका आपल्याला जो फ्रेश वाटतं ते भेटण्यासाठी आपण वारंवार ते खाण्याचा प्रयत्न करतो, सेवन करतो. आता तुम्हाला आणि मला हे कळू शकतं पण त्या 1 वर्षाच्या मुलाला, 1.5 वर्षाच्या मुलाला, 7-8 महिन्याच्या बाळाला हे जर तुम्ही वारंवार दिलं तर त्याला वाटेल की हे काहीतरी आहे जे खूप मस्त वाटते आणि हे वारंवार सेवन केलं पाहिजे, मग त्याची सवय लागते. त्याची तो डिमांड पण करतो. म्हणजे जे खायला नाही पाहिजे, जे आरोग्याला हानिकारक आहे ते सगळं बिस्किटांमध्ये आहे. करेक्ट, एकदम. आणि आपण घरातली जी साखर खातो त्याच्यापेक्षा कमी दर्जाची साखर त्याच्यामध्ये, एकदम बरोबर. आणि ते सगळ्यात घातक आहे असं तुम्हाला. मी काही बिस्किट सोबत आणले आहेत. आम्ही कोणत्याही ब्रँडला प्रमोट करत नाही किंवा डिमोट करत नाही. आणि असं पण काही नाहीये की चव्हाण हॉस्पिटलची बिस्किट आहेत, तुम्ही एखाद्या बाबाचे बिस्किट खा असं मी प्रमोट करत नाही, किंवा चव्हाण हॉस्पिटलचेच बिस्किट खा असं नाही. बिस्किट कोणते जरी असले, कोणत्या बाबाचे असले, कोणत्या ब्रँडचे असले, विटॅमिनचे असले, कोणी एखाद्या सेलिब्रिटीने, हिरो हिरोईनने प्रमोट केलेले असले, शेवटी त्याच्यामध्ये मैदा, रिफाईंड शुगर, फ्री शुगर्सच असणार. हे बॉटम लाईन सगळ्या लोकांना लक्षात घेतली पाहिजे. आता मी हा एक बिस्किट पुडा दाखवतोय. आता हा सगळ्यांना माहिती आहे बिस्किट, हा कॉमन बिस्किट आहे. आता हा छोटा बुडा आहे. मला मॅडम तुम्ही बघितलं असेल 2 वर्षाचा मुलगा हा छोटा बिस्किट बुडा लगेच पूर्ण खातात पूर्ण. आणि त्याच्यासोबत मॅडम तुम्ही काय देता? दूध देतात किंवा चहा देतात. चहामध्ये काय असतं? साखर टाकतात ना. दुधामध्ये त्या नॅचरली गोडवा आहेच, जो नॅचरली पाहिजे तो आहेच, देवानेच बनवलाय तो. पण आपण त्याच्यामध्ये अजून टाकतो आणि त्याच्यामध्ये हे टाकतो. आता हे आहे 50 ग्रॅमचे बिस्किट. आणि सर्वात महत्वाचं, जसं मॅडम म्हणतोय ना, पालकांनी लेबल रिडिंग केलं पाहिजे. तुम्ही तर कराच पॅरेंट्सनी, पण आई वडिलांनी आपल्या मुलांना पण शिकवलं पाहिजे. जसं मुलं 3, 4, 5 इयरचे होतात तेव्हा सांगितलं पाहिजे. आता हा कॉमन यूज होणारा बिस्किट पुडा आहे, सगळ्यांना माहिती आहे, छोटा बिस्किट पुडा. मॅडम आता हा बिस्किट पुडा मला सांगा, हे लोक मुलं फस्त करतात. बरं, आता हे फस्त कसं करणार? तुम्ही त्याच्यामध्ये दूध घेणार, त्यात साखर टाकणार, किंवा चहा घेणार, त्यात साखर टाकणार, किंवा बोर्नविटा घेणार, तुमची साखर, बोर्नविटा मधली साखर, सगळं मिक्स होणार. मग झालं, ह्याच्यात जे काही 70-80% शुगर आहे त्यात तुमची शुगर ऍड झाली आणि त्याला फुल डोस चालला शुगरचा. मग आता याच्यामध्ये लेबल रिडिंग कशी करायची? याच्यामध्ये कंटेंट दिलं असतं. आता ह्या बिस्किट पुड्यामध्ये 500 कॅलरीज आहे, 500 कॅलरीज 100 ग्रॅम मध्ये. जर तुम्ही 100 ग्रॅमचा मोठा पुडा म्हणला तो 100 ग्रॅमचा, हा छोटा आहे याच्यावर लिहिलेला आहे 50 ग्रॅमचा, म्हणजे हा हाफ पॅकेट आहे. 50 ग्रॅम 250 कॅलरीज याच्यातून चालले आहेत मॅडम. आणि बाकी कंटेंट तुम्ही बघा, याच्यात ऍडेड शुगर 20 ग्राम ऍडेड शुगर आहे. ऍडेड शुगर वेगळे आहेत आणि त्या मैद्यामधून, पिठामधून जे काही व्हीट फ्लोअर आहे त्याच्यातून जाणारे 20 ग्राम वेगळ्या. तर टोटल याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 100 ग्रॅम मध्ये 40 ते 45 ग्राम शुगर जाते. ठीक आहे. आता मग सर याचं महत्व काय? तुम्ही सांगताय ग्रॅम मध्ये, तर कोणाला कळणार आहे, कोण बघणार आहे?
तर मला तुम्ही जेव्हा चहा बनवता किती त्यात कप साखर टाकता एका कपामध्ये? आता कमीत कमी टाकायची म्हणले तर 1 चमचा तर टाकतो. 1 चमचा टाकावा लागेल. तर साधारण असं गाईडलाईन आहे की 5 ग्रॅमचा 1 चमचा असतो. तर आता मी हा बिस्किट पुडा पकडला, त्याच्यामध्ये जवळपास 20 आणि 20 म्हणजे 25 ग्रॅम जवळपास साधारण तुम्हाला शुगर जाणार. म्हणजे एका 4 ते 5 चमचे साखर आपलीच आता मला झाली. 5 चमचे बापरे. साखर जवळपास ह्या पुड्यामध्ये आहे आणि 250 कॅलरीज आहे. तर तुम्ही टाकलेली 1 चमचा साखर दुधामधली वेगळी पकडा आणि ह्या 5-6 चमचे 5-6 चमचे वेगळे. आता मला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा किंवा पॅरेंट्सला, तुमच्या मार्फत पॅरेंट्सला, जर तुम्ही विचारणार सर हे एवढं कॅलरी काही दुष्परिणाम होणार आहेत का? 100% दुष्परिणाम होणार आहेत. कारण की जर मी हे कोरिलेट केलं तुमच्या पोळीसोबत, जी पोळी खातो आपण त्याच्यामध्ये किती कॅलरीज असतात? 100 कॅलरीज. सर पण आता म्हणजे याला तर काही म्हणजे लिमिट नसल्यासारखं झालं सर. आपल्याकडे काही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही मानकं दिलेली आहेत की बाबा इतकीच आपण सेवन केली पाहिजे वगैरे. तर मग तसं मुलांसाठी काय प्रमाण आहे आणि मोठ्यांसाठी सुद्धा, म्हणजे हा खूप महत्त्वाचा विषय सर, त्यांच्यासाठी पण सांगा. आणि आता बिस्किटामध्ये तर तुम्ही सांगितलं इतकी शुगर असते, म्हणजे मग आपल्याला कळेल की एक स्टँडर्ड प्रमाण काय आणि किती खाल्लं जात आहे. आता कसं मॅडम, जसं तुम्हाला हा प्रश्न विचारता तुम्ही शॉकमध्ये गेला की एवढं तीव्र प्रमाणात साखर, हे काय जोक चालू आहे का? तर WHO जे जगभरातले रिसर्च करून त्यांनी काही स्टँडर्ड्स बनवलेत. त्यांनी सांगितले की तुमच्या टोटल कॅलरीच्या पर्सेंटेज पैकी समजा 1000 कॅलरी एखाद्या मुलाला लागतात दिवसभरात एनर्जी, त्याच्या लेस दॅन 5% म्हणजे 50 किलो कॅलरीज ह्या तुम्हाला फ्री शुगर मधून आल्या पाहिजे. आता फ्री शुगर मधून 50 किलो कॅलरीज आल्या पाहिजे, बाकी सगळ्या तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मधून घ्यायचे आहेत. तर तुम्ही एवढं जर किती घेतात, हे जवळपास 5 पट होत आहे त्याच्या. जर मुलांनी 2 बिस्किट पुडे असे छोटे छोटे दिवसभरात खाल्ले ते 5 पट होत आहे. तर तुम्ही जे काही मानकं दिलेत त्याला 2-3 बिस्किटांमध्ये 1 कप चहामध्येच पार करतायत दिवसभराचं. जर तुमचं माझं 2500 किलो कॅलरीज किंवा 2000 किलो कॅलरीज आपल्याला लागतायत, तर आपल्याला एक 100 ते 200 कॅलरीज मॅक्सिमम ह्या फ्री शुगर म्हणून आले पाहिजे. बाकी सगळं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेतलं पाहिजे. नॅचरल आपण जे जेवण करतोय खातोय दिवस पण शुगर जातेच, त्यातून जाते, ती नॅचरल झाली. हे ऍडेड फ्री शुगर नको, ऍडेड फ्री शुगर नको. म्हणजे 5 पट जर आपण 100 ग्रामचा 1 पुडा खाल्ला तर 5 पट शुगर खूप जास्त होत. हे खूपच भयानक वास्तव आहे हे. आणि पॅरेंट्सलाच माहित नाही ऍक्च्युली, तर मुलांना कोण समजावणार ना सर. कसं तुम्ही म्हणलं तर पालक पण 2-2 पुडे खातात, सकाळी 1-1 पुडं खातात, दुपारी स्नॅक्स मध्ये कंपल्सरी आहे. 4 वाजताचा चहा होतो तेव्हा त्याच्याबरोबर होतो. म्हणजे आपण 5 पट 5-10 केले तर 10-15 पट. आणि मग त्यामुळेच जगभरात इंडियाला डायबेटिक कॅपिटल म्हणू लागले लोक. हसतात आपल्याला मागं जगभरात लोक. डायबिटीसची कारण आहे म्हणजे हे जे डेअरी प्रोडक्ट्स आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये बिस्किट फार खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे सर. येस. म्हणजे मला असं वाटतं की ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने सरकारपर्यंत पण आपली ही गोष्ट जावी आणि याच्या साखरेच्या प्रमाणावर काहीतरी यावं. मला हे मॅडम जेव्हा मी प्रॅक्टिस करतो तेव्हा जाणवलं. माझ्या युट्यूब चॅनलवर, चव्हाण हॉस्पिटल युट्यूब चॅनल माझं, त्याच्यावर मी 2-2.5 वर्षापूर्वी हा व्हिडिओ टाकला बिस्किटचा, की हे भयंकर आहे. जेव्हा पेशंटला विचारतो, आम्हाला लोक म्हणतात की सर हे खातो तो खातो, ते प्रत्येक वेळेस बिस्किट असतात मध्ये. इज व्हेरी बॅड. कायम त्याच्या आईच्या पर्समध्ये पण बिस्किट्स असतात. चल बाबा भूक लागली काहीतरी तर 2 बिस्किट खा, असं आपण हे करतो. सर मग आता जेव्हा मुलं बिस्किट खातात तर तेव्हा म्हणजे समजा आज खाल्ली तर तात्काळ काही परिणाम दिसून येतो का मुलांमध्ये? येस, करेक्ट. जसं मी म्हणलंय, याच्यामध्ये कल्प्रिट काय आहे? शुगर्स, ऍडेड शुगर्स. बरोबर. तर हे काय करतं, तुम्हाला एक असं तीव्रता, फ्रेशनेस आणि एनर्जी तुम्हाला भेटते. म्हणजे एकदम शुगर लेवल वाढते. एकदम शुगर लेवल वाढती. कारण की ही फ्री शुगर आहे, कॉम्प्लेक्स शुगर नाही. आता फ्री शुगर आणि कॉम्प्लेक्स शुगर मी बऱ्याच वेळ शब्द वापरतो. फ्री शुगर म्हणजे ज्याच्यामध्ये ग्लुकोज रेडीमेड आहे, जे पोटात गेलं आणि लगेच रक्तात ऍब्झॉर्ब होणार आणि रक्ताची शुगरची पातळी वाढवणार. आणि कॉम्प्लेक्स म्हणजे कसं, तुमची पोळी, भाजी, वरण, भात, याच्यामध्ये प्रोटीन आहे, मिनरल्स आहे, कॅल्शियम आहे, फॅट्स आहेत आणि कार्बोहायड्रेट लपलेले आहेत. नेकेड कॅलरीज नाहीयेत. म्हणजे जसं मी कोट करतोय त्याला, त्या कार्बोहायड्रेटला त्याला डायजेस्ट व्हायला वेळ लागतो, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटला, आणि ते त्याच प्रमाणात स्लोली तुमच्या रक्तामध्ये शुगरची पातळी वाढवतात. त्यांनी शरीराला पण हानी होत नाही आणि हे होत नाही. आता ह्या शुगरमुळे कंटिन्यू स्पाइक आला तर मुलं हायपर ऍक्टिव्ह होतात. कारण की त्या प्रमाणात त्यांना जर शुगर नाही भेटली, त्यांची चिडचिड होती, हट्टी होतात, रागराग करतात, चिडचिड करतात.
हे हायपर ऍक्टिव्हिटीचं प्रमाण जे मुलांना लहानपणी खूप जास्त प्रमाणात शुगर देण्यात साखर आली दिल्यामुळे होते, त्यामुळे म्हणून होतं. डॉक्टर सांगतात की साखर कमी द्या मुलांना, मग ते Correct. जास्त एनर्जेटिक होतात. त्याच्या मागची ही कारण आहेत. आणि म्हणजे याच्यावर हे- स्टडीज झालेले आहे, रिसर्च झालेले आहेत, त्यामुळे आम्ही हे सांगतोय. त्याच्यानंतर हे झालं शुगरमुळं. हे असं वारंवार विचार करा, रोज हिट होते शुगर, तर त्या तर मुलावर सर, काय परिणाम होणार? तर मग आता वारंवार जेव्हा मुलं जर असे म्हणजे ठीक आहे, हा 1 दिवस घेतला, महिन्यात एखाद दिवस 2 दिवस त्याची फ्रिक्वेन्सी कमी असेल, पण जर वारंवार म्हणजे काही जण अगदी रोजच जर खात असतील तर याचे दीर्घकालीनपणे मुलांच्या आरोग्यावर काही परिणाम दिसून येत असतील? येस, दीर्घकालीन परिणाम म्हणल्यावर मुलं ओबेज होतात. जाडीचं प्रमाण खूप मुलांमध्ये वाढलंय, सर, शहरांमध्ये जर पाहिलं ना, इतकं ओबेसिटीचं प्रमाण आहे खूप वाढलंय. मुलांमध्ये. चांगल्या घरातल्या मुलांकडे तर त्यांना असं वाटतं की बिस्किट म्हणजे आमची लक्झरी आहे, पण ते वाईट आहे. हे त्यानंतर तुमची हाडांची ठिसूळता, कारण की बाकी कॅलरीज काही चालल्या नाही ना, फक्त शुगरच चाललंय. मिनरल्स, त्याला व्हिटॅमिन, कॉम्पेन्सेट कॅल्शियम करणारे जे फायबर्स पाहिजे ते आपण घेतच ते नाही. पण घेत नाही. त्यानंतर तुमचं ओबेसिटी झाली, हायपर ऍक्टिव्हिटी झाली लॉंग टर्म मध्ये पण. त्यानंतर मुलांचं इन्सुलिन रेजिस्टन्स, जे मोठे मुले आहेत ते जर त्यांनी वारंवार घेतलं, फिजिकल ऍक्टिव्हिटी चांगली नसली, हे सगळे दूरगामी पण परिणाम मुलांमध्ये. दातांचे प्रॉब्लेम लहान मुलांमध्ये एवढे खूप जास्त आहेत, आहे. दातांचे प्रॉब्लेम, डोळ्यांचे. हल्ली कमी अकाली केस पांढरे होणे, लवकर डायबिटीज होणे, हे त्याच्या सगळं काहीतरी मुळाशी असलं हे पाहिजे. सगळं जंक फूड किंवा प्रायमरली हे जंक फूड मधला मेन कल्प्रिट जो तुम्ही शोधून काढला आहे बिस्किट, हा आहे. सर, पण आता हे काही आपल्याकडे बुद्धिजीवी पण आहेत. येस, मग ते म्हणतील ठीक आहे, आम्हाला तर ते आवडतात, खायचंय, मग त्याच्या प्रमाणात आम्ही फायबर खाऊ, बरं. मग आम्ही बिस्किट खाल्लं तर चालेल का? नाही, पण ते तुम्ही जेव्हा बिस्किट खाणार, आता त्याचा दुसरा परिणाम जो आहे, बिस्किट खाल्ल्यानंतर काय होतं माहिती का, जसं मी तुम्हाला मॅडम सांगितले, एका पोळीमध्ये 100 ते 125 कॅलरी असतात. तर आता हा बिस्किट पुडा आम्ही बघितला, जो सगळे लोक, 50 ग्रामचा आहे. हा 50 ग्रॅमचा 250 कॅलरी चालल्या. चाललंय. मला सांगा मॅडम, 250 कॅलरी म्हणजे किती पोळ्या? 100 जर एका म्हणजे 3 पोळ्यांच्या आसपास झालं पण असेल. मला सांगा, तुमच्या बाळाने 3 पोळ्या किंवा 2.5 किंवा 2च पोळ्या पकडू आपण, 250च्या 2 पोळ्या पकडू, 125च्या. तो मुलगा आहे 2 वर्षाचा, एक बिस्किट पुडा खाणार, खाऊन घेतलं. हे याच्यातून 250 कॅलरीज भेटल्या. चहाच्या 100 वेगळ्या पकड्या, 350 कॅलरी झाल्या. त्याच्यातून त्याला जवळपास 3 ते 3.5 पोळ्याची एनर्जी चालली आहे. शरीराला काय माहित असतं, मला एनर्जी पाहिजे, ग्लुकोज आणि त्याची आलेली मेटाबॉलाइज केल्यानंतर एनर्जी. बरोबर. जर माझ्या शरीराला 300-350 कॅलरीज भेटल्या तर मला भूक लागेल का? नाही लागत. नाही. त्यामुळे पण तुम्हाला बिस्किट चहा पिल्यानंतर 2 मुलांना तास भूक लागत नाही. मुलं परत आई वडील म्हणतात आमची मुलं जेवणच करत नाही. कारण एकाच वेळेला जर एक बिस्किट पुडा 50 ग्रामचा ते खात असेल, 3 पोळ्यांचं त्यांनी तिथेच खाल्लं, झालं. त्यामुळे ते पोळी खाणारच तर नाही. स्वतःलाच प्रश्न म्हणजे पॅरेंटने त्यांना जेवढी गरज आहे कॅलरीची त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज दिल्या जातात. करेक्ट. मग स्वतःनी पॅरेंटनी स्वतःला विचारायचं की जर मी 3 पोळ्या खाल्ल्या आणि लगेच तुम्ही मला रागवलं, बोलले, त्याला काय खात नाही, किंवा मग डॉक्टरकडे जाऊन याला काहीतरी व्हिटॅमिनचं औषध द्या, मल्टीव्हिटॅमिन द्या, आणि हा जेवण करत नाही, मग आम्ही विचारतो काय खातो? सर काही नाही, एक बिस्किट पुडा खातो शाळेत जाताना आणि एक ग्लास दूध पितो. झालं ना झालं त्याचं. सगळं. कारण त्याला गरज किती कॅलरीची? साधारण तुम्ही आणि मी जे जेवण करतो ना मॅडम, त्याच्यामध्ये हार्डली 400 ते 500 कॅलरीज आपलं फुल जेवण होतं. 2 पोळ्या म्हणजे 200-250 कॅलरीज, भात वरण, 50-100 भात, कॅलरी, हे सगळे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे. याच्यामध्ये तुमचे 400-500 कॅलरी चालल्या. तुमचे जे हो. 60 किलो वजनाचं मी ॲव्हरेज अडल्ट पकडतो त्यांना, जर तेच मारा तुम्ही त्या मुलाला केला आणि म्हणतात हा जेवण करत नाही, हा खात नाही, मग त्याला दुसरा प्रश्न विचारतो, हा सुस्त आहे का, गुंगलेला आहे का? नाही सर, इतका दिवस परेशान करतो. मग त्याला एनर्जी कुठून भेटती? ह्या याच्यात नव्हे. शरीराला माहिती मला 300 कॅलरी भेटते, आता भूक नाही, नाही. भूकचं बरोबर. सिग्नल बंद, बंद. भूक नाही लागणार. 4 तासांनी लगेच शुगर ड्रॉप होणार आणि मग त्याला तीव्र भूक लागणार, मग चिडचिडपणा करणार, मग त्याला त्याच हायर कॉन्सन्ट्रेशन वाला फूड द्यावं लागणार. मग तेवढंच कॅलरी, म्हणजे ते बॉडीला मग ती सवय आणि मग तुमचं ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट तुम्ही जर दिलं त्याला, वरण, भात, भाजी, पोळी, त्यांनी स्लो शुगर वाढते. मग ते पेशंटला बाळाला वाटते काय देऊ लागले मला, हे तर काय मला मजा येईना खायला. हेच करत नाही. ही कॉम्प्लेक्स मधले मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स मुलांना सुरू होतात. सर, पण मग आता बाजारांमध्ये अनेक कदाचित त्याच्यामुळे पर्याय उपलब्ध झाले असतील. काय येतात, हेल्दी बिस्किट ऐकायला मिळत आहे, होल व्हीटचे बिस्किट येत आहे, शुगर फ्री बिस्किट्स येतात. मग ते खाणं आरोग्यासाठी आहे का फायदेशीर? म्हणजे तुम्हाला बिस्किट खाण्याची इच्छा आहेच, तुम्ही पॅरेंट्स कडून बोलताय का माझ्याकडून बोलताय? आता सगळ्या पालकांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्यांना मी रिप्रेझेंट करते. तर असं
पर्याय हे बघा सर कसं आहे, मॉलमध्ये गेल्यानंतर किंवा शॉपमध्ये गेल्यानंतर ठीक आहे, आता डॉक्टरांनी सांगितलं हे खाऊ नका, पण मग मला दुसरे पर्याय दिसलेत ना तिथे, हा अच्छा ठीक आहे हे हेल्दी आहे का, मग हे नाही खायला सांगितले, मग आपण हे घेऊन बघूया. म्हणजे ती मानसिकता होते, म्हणून मग मला ते विचारावं असं वाटतं. एकदम बरोबर आहे तुमचं. हे असे वेगवेगळे प्रोडक्ट काढण्याचं कारणच ते आहे की याचे दुष्परिणाम होते. जे पहिले प्रोडक्ट जे होते, जे जुन्या काळात तुम्ही सगळ्यांनी हे बिस्किट कसे खाल्लेत, हे जे आहेत ना, हे आपण खाल्लेत लहानपणी, तर त्याचे आता नवीन निघले चॉकलेटवाले किंवा मग व्हीटवाले, फायबरवाले. मॅडम हे सगळं जरी असलं तर त्याला तेवढं रुचकर बनण्यासाठी, तेवढी इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी किती जरी तुम्ही कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी केलं ना, ते 50% खाली मैदा, 40% खाली मैदा जात नाही. आणि त्याच्यात जे व्हिटॅमिन मिनरल लागतात ते फार नगण्य आहे. त्यापेक्षा तुम्ही एक केळी, एक फळ खाऊ घाला, खूप जास्त प्रमाणात त्याला एनर्जी भेटेल. तर हे जे काही नॅचरल स्वरूप नॅचरल, आणि जर तुम्ही शुगर कमी केलं तर तुम्हाला मग त्याच्यात आर्टिफिशियल स्वीटनर टाकावं लागेल. मग त्याचे दुष्परिणाम खूप वेगळे आहेत. जर तुम्ही ते आर्टिफिशियल स्वीटनर्स तुमच्या बाळाला आत्ताच चालू करताय 2, 3, 4 वर्षाला, मग त्याला लाईफ टाईम मध्ये शुगरचं कसं खूप गोंधळ होणार. तर हे सगळं हे फक्त पळवाटा आहे. दुसऱ्या प्रकारे तुम्हाला उल्लू बनवायचं, दुसऱ्या प्रकारे होल व्हीटचं आहे, फायबरचं आहे, आणि त्यात मोठे मोठे हिरो हिरोईन त्याला सहभाग करतात, त्यांचे एन्डॉर्समेंट असतं. त्यामुळं त्याला हा पर्याय नाही, त्याला हा पर्याय नाही. माझं स्पष्ट मत आहे, आणि हे सायंटिफिकली मी बोलत आहे. याला काही मी माझ्या मनाप्रमाणे काही बोलत नाहीये. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की त्याच्यात काहीच नसतं तसं जे लेबलवर असतं. लेबल रिडिंग करा, तुम्हाला सगळं कळेल. सर आता तुम्ही मगाशी आपला विषय झाला ॲडिक्टिव्ज आहेत, कृत्रिम रंग आहेत, प्रिझर्वेटिव्ज आहेत, मग याचा मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? करेक्ट मॅडम, तुम्ही त्याच्यामध्ये ENS किंवा ई पासून सुरू होणारे असे शॉर्ट फॉर्म टाकतात ते लोक. E/402 असेच असतात सर की सामान्य व्यक्तींना कळत नाही. कारण की आता कोण जाईल ते गुगलवर सर्च करायला बघल त्याच्यात कोणता सोडियम बायकार्बोनेट आहे का, इमल्सिफायर टाकलाय किंवा काही कलरिंग एजंट टाकलाय. हे सगळे जे आहेत हे आर्टिफिशियल गोष्टी आहेत. हे केमिकल लॅबमध्ये बनवल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, त्या तुमच्या बिस्किटमध्ये टाकतात. म्हणून तुमचं बिस्किट 6 महिन्यानंतर खा, 4 महिन्यानंतर खा, चांगलं राहतं. जर तेच बिस्किट जर मैद्यानी किंवा गव्हाणी बनवलेलं आहे, तुमची पोळी गव्हाणी बनवली, तुम्ही 3 महिन्याने खाऊ शकता का? खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. का नाही खाऊ शकत? त्यात एवढा केमिकल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर ह्या केमिकलचे खराब होऊ नये म्हणून केमिकल टाकलेले आहे. करेक्ट. आणि ऍडिशनल अजून त्याला असं रुचकर कुरकुरे बनवण्यासाठी, स्मेल सॉफ्ट असतात, स्मेल चांगलं येण्यासाठी, उघडले चांगलं वाटतं, क्रीम असते त्यामध्ये, कलर चांगला वाटतो. हे सगळे पदार्थ कृत्रिम आहेत, यांनी दुष्परिणाम नक्की होणार. तर तुम्ही पालकांनाच मला एक सांगायचं की तुम्ही जा, ते सगळं गुगल करा आणि त्याचे साईड इफेक्ट बघा, आणि मग तुम्ही ठरवा हे सगळं जे आहेत पदार्थ काय देतोय मुलांना. म्हणजे आपण इतकी काळजी घेतो मुलांची, मग आपणच एक पालक म्हणून मुलांना, ते त्यांचा दोष नाहीये त्याच्यात. म्हणजे आम्ही बघतो ना खूप मुलांना ॲलर्जीचे प्रकार आहेत, हायपर ऍक्टिव्हिटी आहे, चिडचिडे आहेत, आणि त्याच्यातून बरेचसे आता काही कार्सिनोजेनिक पण सांगितले जातात. यांच्यावर स्टडीज, रिसर्च चालू आहे अजून. म्हणजे ह्या जेव्हा येतील तोपर्यंत तुमच्या बाळाला तुम्ही देऊ नका ना. क्लिअर कट कळल्यानंतर तुम्ही द्या. ते देण्यासारखं नाहीच आहे एवढे सगळे. आणि बरं तुम्ही रोज देण्याची गरज नाही ना, महिन्यातून एखाद्या वेळेस दिलं तर गोष्ट तेवढं मग बॉडी हे करत नाही. तेवढ्या पुरतं. कारण हे केमिकल पण डायजेस्ट करावं लागणार ना शरीरात. बरोबर आहे. आणि ते नॅचरली डायजेस्ट, नॅचरल नाहीच आहे, ते आर्टिफिशियल आहेत सगळे आर्टिफिशियल, सिंथेटिक सगळे. आणि आपली बॉडी सिंथेटिक साठी नाहीच बनलेली, त्याचे दुष्परिणाम होणारच. सर इतकी सुंदर माहिती सर, ही खरंच म्हणजे मला सुद्धा माहिती नव्हती. तर आता सगळे ह्या आपल्या पॉडकास्टच्या निमित्तानं मग आता आपल्याला बिस्किट समजा आता नॉलेज मिळाल्यावर सगळ्या पालकांनी आपला पॉडकास्ट बघितला त्याच्या लक्षात येणार, जसं मी अचंबित झाले तसं ते सुद्धा अचंबित होणार आहे. तर मग आता बिस्किटाच्या ऐवजी आपल्याला कसं आहे सर, शहरामध्ये दोन्ही पालक जॉब करतात, सगळी गडबड असते, म्हणून ते काय करतात, काही गडबडीत चल बाबा आज डब्यात बिस्किट घेऊन जा, मग आल्यानंतर बघूया काय. तर मग अशा वेळेला तुम्ही काय सजेस्ट करता त्यांना, की बिस्किटाच्या ऐवजी तुम्ही कोणतं स्नॅक त्यांना द्या की जे त्यांना न्यूट्रिशियस पण राहील आणि हे जे ॲडिक्शन असेल तेही कमी होईल? सिंपल आहे, काहीच कॉम्प्लेक्स करायची गोष्ट नाही आहे. जो पदार्थ तुम्ही फ्रेश घरात बनवून डब्यात पॅक करू शकता तोच पदार्थ द्यायचा. त्यात उपमा आहे, शिरा आहे. तुम्हाला वेळ नाही आहे, तुम्ही वर्किंग आहात, तर गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवा. गुळाचं प्रमाण कमी ठेवा. परत तेच, पण याच्यामध्ये काय येतं माहिती का, गुळ शेंगदाणा लाडूमध्ये गुळ कमी प्रमाणात वापरला किंवा चवीसारखा वापरला, त्या मुलाला तुम्ही कमी साखरेत चव लावली तर त्याला कमी साखरेत पण आवडेल. त्यामध्ये आहे प्रथिने, प्रोटीन्स, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे शेंगदाण्यामध्ये, लोह पण आहे.
त्यामध्ये तुम्ही तेल टाकणार किंवा मग तूप चांगलं वापरणार ते, तर हे जे त्याला आपण त्या शुगरला कव्हर केलंय, त्याला झाकून टाकलंय, एकदम एकदम स्पाइक होणार नाही शुगरचा. तर हे गुळ शेंगदाणे 2 लाडू देऊन टाका मुलाला, त्याच्यात पण 60-70 कॅलरीज आहे. 2 लाडू म्हणजे 150 कॅलरी मुलासाठी सफिशियंट आहे ब्रेकफास्टसाठी. किंवा तसं एखादं तुम्ही नॉनव्हेज खाता तर अंड त्याला उकडून लगेच द्या, त्याच्यात पण चांगल्या कॅलरीज आहे. दूध द्या नुसतं कमी शुगर टाकलेलं, हे सगळं तुम्ही सकाळी देऊ शकता त्याला. आणि दुसरा पर्याय म्हणल्यावर चांगलं तुम्हाला वेळ असेल, तुम्ही वर्किंग नसाल तर उपमा बनवा, कमी साखरेचा शिरा. आता शिरा तुम्ही म्हणता साखर असते, त्यात रवा आहे, कार्बोहायड्रेट आहे, हो बरोबर आहे ना, त्यात तूप टाका, ड्रायफ्रुट्स टाका, हेवी करा थोडंसं, म्हणजे ते कॉम्पेन्सेट पण होतं. कॉम्प्लेक्स करा त्याला. आता कळलं सर की हे आपण जे तूप वगैरे घालून त्याला भाजून हे जे पदार्थ केले जातात त्याचा गोडाला त्याला कुठेतरी आपण आणि हे हळूहळू हळूहळू आपल्या बॉडी. आणि हे आपल्या पूर्वजांनी सह केलंय, पूर्वापार जे चालत आलेले तेच महत्वाचं. तुम्ही नाहीच काही तर तुम्ही एखादा पराठा बनवा, पालकचा बनवा सकाळी, किंवा भाजी करून त्यात टाका, चीज लावा, तूप लावा त्याला छानपैकी, तुमचा बटाट्याचा पराठा बनवा, पोहे बनवा, पोहेमध्ये सगळंच येतं. आपलं तुम्ही बटाटे टाकू शकतात, शेंगदाणा टाकू शकतात, डाळी टाकू शकतात पोह्यामध्ये, तर त्याला न्यूट्रिशियस बनवू शकता. वरती कोथिंबीर टाका, फायबर भेटेल मुलाला. त्यानंतर तुम्ही भाजी पोळी दिली किंवा काहीच जमलं नाही, तुम्हाला थोडाफार वेळ असेल तर तुम्ही इडली, डोसा असं सिंपल पटकन असं बनवून तुम्ही, आजकाल रेडीमेड बरंच भेटतं, ते बनवून तुम्ही लगेच त्याला देऊ शकतात. तर हे पर्याय मुलांसाठी केलेच पाहिजे. जर तुम्ही रात्रंदिवस मेहनत करताय, वर्किंग कोणासाठी करताय, ते मुलांसाठी. मग त्यांच्यासाठी कमीत कमी चांगला आहार बनवण्याची व्यवस्था करावी. त्यांना जे दिलं ते खाणार आहेत, त्यांना काहीच नॉलेज नाही. नॉलेजेबल तुम्ही आहात, तुम्ही डिसिजन मेकर आहात, तो डिसिजन आज घेत नाहीये, तर तुम्हाला 100% याचा विचार केला पाहिजे. मी सांगतो, ही जी पिढी आहे मॅडम, यांना 10-15 वर्षांनी 100% यांची साईड इफेक्ट. आपलं पॉडकास्ट लोक रेफरन्स देतील, मी 10 वर्षापूर्वी ऐकलं होतं, ते माझ्या मुलांना सांगत होते. आज त्याचे दुष्परिणाम दिसतात. अजूनही वेळ गेलेली नाहीये सर. आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे पालकांनी ठरवलं आणि त्या मुलांमध्ये जर आजपासून जरी हे कमी केलं तरी पुढचे दूरगामी परिणाम वाचू शकतात. 100% म्हणजे खऱ्या अर्थाने सार्थक पण होईल आपल्या पॉडकास्टचं. मला असं वाटतं की डॉक्टरांकडे जाण्याच्या वर्षातून 1 ते 2 व्हिजिट कमी होतील तुमच्या बाळाच्या, जर तुम्ही त्याला सखस चांगला आहार दिला तर. मंडळी, आज आपण बिस्किट आणि त्या गोडामागचं कडवं सत्य आपण जाणून घेतलं. तर तसं घाबरून जाण्याचं कारण नाहीये. अगदी क्वचित तुम्ही ते खाऊ शकताय, पण ते न खाल्लेलं चांगलं हे आज आपल्याला समजलंय. त्याला पर्याय सुद्धा सांगितलेले आहेत. आणि डॉक्टर प्रशांत चव्हाण सरांचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर जसा आजचा हा विषय खूप वेगळा होता, पण आपल्या रोजच्या जीवनातला हा विषय होता. हा पदार्थ आपण घेतोय आणि कैक वर्ष झाले आपल्या अनेक पिढ्यांपासून आपण हे खातोय, ते किती अयोग्य आहे ते आपल्याला कळलं. तर सरांच्या चॅनलवर जाऊनही तुम्ही असे वेगवेगळे विषय जे आहेत ते तुम्ही ऐकू शकता आणि त्यातनं आपलं ज्ञान तुम्ही घेऊ शकता आहात. आता व्हाईट कोट डायलॉग्स या आमच्या चॅनलवर सुद्धा आम्ही असेच आरोग्यविषयक वेगवेगळे समस्या आणि त्याच्यावरचं निदान आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनातनं आपल्यासमोर घेऊन येत आहोत. त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजचा तर आजचाच काय, पण सगळेच आमचे जे आतापर्यंत झालेले एपिसोड्स आहेत ते तुम्ही नक्की शेअर करा. लोकांनापर्यंत हे ज्ञान आपल्याला पोचवायचं आहे आणि तोच आमचा हेतू आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे फॉरवर्ड करत राहा. याशिवाय तुमच्या काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्या आम्ही आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.